सर्वप्रथम तर मी हे म्हणणार आहे की आम्ही नरेंद्र मोदीजी यांना बघून वोट देणार आहोत। भारतामध्ये ज्या नरेंद्र मोदीजींना भारतासाठी काम केले ते सर्वप्रथम लोकांना लक्षात घ्यायचे असते आणि आपल्याला हे नाही बघायचे आहे की कोणता कॅन्डिडेट उभा आहे। आपल्याला सर्वप्रथम हेच बघायचे आहे की सर्वप्रथम श्री नरेंद्रजी मोदी भारतीय पंतप्रधान हे स्वतःही स्वराज सीटावर उभे आहेत, तर आपल्याला त्यांना वोट बघायचे आहे। आणि कसं आहे, सगळ्यांना माहीत आहे भारताची किती स्पीडने वाढून राहिली आहे। येणाऱ्या 5 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ही 3ऱ्या नंबरवर येणार आहे, तर अशा कामावरती आपल्याला बघायचं आहे। आता ते म्हणतात की गॅरंटी, मोदी आहे तो गॅरंटी। अरे आपण दुकानात जातो, कपडेवाल्यांचं 2 महिने की गॅरंटी, हा गॅरंटीचा विषय नाही आहे ना। इथं लोकांच्या देशाची भवितव्याची निवडणूक होत आहे आणि त्याच्याकरता आपण जनतेला काय देत आहोत हा महत्त्वाचा। बेरोज़गारी ऐसी कोई नाम की चीज़ नहीं है। मोदी सरकार ने लाइवलीहुड के माध्यम से काफ़ी ऐसे जो रोज़गारों का बढ़ावा देने की कोशिश की है, जैसे विश्वकर्मा योजना के तहत उनने 18 से ज़्यादा ट्रेड के ऊपर पे काम करने के लिए 1-1 लाख रुपए तक की निधि देने की कोशिश की है। भारतीय जनता पार्टी जुमला करते असं मला म्हणायचं आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्वच पक्ष जुमला करतात निवडणूक। भाजप करते, भाजपच्याही जुमलाच आहे रोजगाराच्या विषयावर। आता बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं तोही जुमला होता असं वाटतं। हा जुमलाच आहे, सर्व तो जुमलाच आहे। भाजपचे कार्यकर्ते ऑन कॅमेरा म्हणतायत की बावनकुळे साहेबांनी आता जे म्हटलं तो जुमला होता। नाही, जुमलाच राहते तो। निवडणुका आल्या का लोकांना ठगवणी आहे, लोकांना ठकवायचं काम सुरू आहे। सर्व लोकांना ठगवणे सुरू आहे। रोजगाराच्या विषयावर लोकांना फक्त बेवकूफ बनवणे आहे। पाठीमागं आयलो भंडाराचा बोर्ड तुम्ही बघितलेला असेल आणि आम्ही सध्या भंडारामध्ये आहोत आणि इथं नुकतीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि इथले उमेदवार असणारे महायुतीचे सुनील मेंढे हे बोलले आहेत। इथं कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी जमली होती आणि इथं काही कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत की भंडारामध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे, एकंदरीत 19 तारखेच्या इलेक्शनमध्ये नेमकं काय होईल त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ नमस्ते। नमस्कार। तुमचं नाव सांगा। अब्दुल जुबैर शेख। अब्दुल भाई, आता असं आहे की आता 19 तारखेला इलेक्शन होत आहे। सुनील मेंढे एका बाजूला उभे आहेत, दुसऱ्या बाजूला प्रशांत पडोळे उभे आहेत। मेंढे साहेबांना पडोळेंचं किती आव्हान राहील असं वाटतंय? सर्वप्रथम तर मी हे म्हणणार आहे की आम्ही नरेंद्र मोदीजी यांना बघून वोट देणार आहोत। भारतामध्ये ज्या नरेंद्र मोदीजींना भारतासाठी काम केले ते सर्वप्रथम लोकांना लक्षात घ्यायचे असते आणि आपल्याला हे नाही बघायचे आहे की कोणता कॅन्डिडेट उभा आहे। आपल्याला सर्वप्रथम हेच बघायचे आहे की सर्वप्रथम श्री नरेंद्रजी मोदी भारतीय पंतप्रधान हे स्वतःही स्वराज सीटावर उभे आहेत, तर आपल्याला त्यांना वोट बघायचे आहे। आणि कसं आहे, सगळ्यांना माहीत आहे भारताची किती स्पीडने वाढून राहिली आहे। येणाऱ्या 5 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ही 3ऱ्या नंबरवर येणार आहे, तर अशा कामावरती आपल्याला बघायचे आहे। काका, आता असं आहे की इथं मोठी सभा झाली बावनकुळे साहेबांची, त्यांनी सांगितलं की यावेळेस मोदीजी येत आहेत। दुसऱ्या बाजूला ते म्हणले की इथं सुनील मेंढेंना निवडून दिलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? नाही, ते आले ते आपल्या भाषणात बोलले की मोदीजी गॅरंटी दे रहे, वो दे रहे, लेकिन वस्तुस्थिती इथला जे खासदार आहे त्यांनी हे गोष्ट म्हणायला पाहिजे की भंडाऱ्यामध्ये आपण कोणता विकास केलो आणि कोणता प्रकारे विकास झाला आहे हे जनतेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं। आता ते म्हणतात की गॅरंटी, मोदी आहे तो गॅरंटी। अरे आपण दुकानात जातो, कपडेवाल्यांचं 2 महिने की गॅरंटी, हा गॅरंटीचा विषय नाही आहे ना। इथं लोकांच्या देशाची भवितव्याची निवडणूक होत आहे आणि त्याच्याकरता आपण जनतेला काय देत आहोत हा महत्त्वाचा। भाजपचे काय 5 मुद्दे आवडतात शुभमला, जेणेकरून तू भाजपचा इतका मोठा चाहता आहे? सर्वात पहिले त्यांनी आर्मी मजबूत केली, राम मंदिर 370 आणि तो नवीन कायदा आणला त्यांनी, ते बाहेरचे इंडियामध्ये येतील म्हणून CAA समथिंग काहीतरी, आणि त्यांनी लोकांना खूप धंदा पाण्यासाठी रोजगार दिला। भंडाऱ्यासाठी भारतीय जनता पार्टीने काय केलं हे 5 कामं सांग। घरकुल, आयुष्यमान भारत जे जरा सांगितलं तुम्हाला,
जलजीवन योजना गावागावात म्हणजे नाल्या बनल्या, रोड बनले, पाईपलाईन आता सुरूच आहे काम, आणि ढोला वगैरे बनला तिथं. आणि त्याच्यानंतर खूप काही सांगण्याला खूप आहे, खूप काही काम केलं त्यांनी. पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. ओके. आता असंही एका बाजूला म्हटलं जाते की हुकुमशाही सुरू आहे. नाही, आता विरोधी पक्षवाले त्यांच्या कामाचे आहे की आपण कशी बदनामी करू बा मोदी साहेबांची. आणि मला तरी वाटते सध्याच्या हालातमध्ये, सध्या येणाऱ्या 5 वर्षांत माहीत नाही, पण सध्या तरी माझा मत मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचा विचार. शेवटचा प्रश्न आहे, संविधान संपवत आहेत असंही म्हटलं जातं. नाही, मला नाही वाटत संविधान असं होऊच नाही शकत. आणि अमित शहा साहेबांनी पण म्हटलं आहे की बा संविधान आपण, हे सगळं विरोधी पक्षवाले गलत न्यूज फैलवत आहेत. म्हणजे लोकसभेच्या माध्यमातून मुद्दा आहे. आता 5 वर्षामध्ये सुनील मेंढे खासदार होते. तुम्हाला काय वाटतं या 5 वर्षामध्ये त्यांनी काय काय चांगली कामं केली, काय काय कामं नाहीत केली असं वाटतं? आता जनतेमध्ये भंडारा शहरामध्ये आपण गांधी चौकामध्ये बसलेलो आहोत, नगर परिषद समोर बसलेलो आहोत. आता लोकांना माहीत आहे, जितका मला माहीत आहे त्यांनी गटर पाईपलाईन घातली, हो घातली, पण त्याची प्लॅनिंग योजना आता मधामध्ये घातली. आणि पाईप बी कसे आहेत, ते छोटे छोटे पाईप आहे ना. इतकी भंडारा शहराची लोकसंख्या आहे आणि छोटे छोटे पाईपलाईन. आता ते हे किती दिवस टिकणार? गॅरंटी, आपण गॅरंटी म्हणतो, मग त्याची बी गॅरंटी आपल्याला पाहिजे, किती दिवस टिकणार. हां, उद्या त्याच्यानं काय त्रास होणार आहे? आणि जागोजागी गड्डे काम केलं तर ते गड्डे हे तेच राहणार आहे, तो प्रॉब्लेम आहे. आणि असं काही विकास नाही दिसत, कारण रोजगार आहे. आपण रोजगार, बेरोजगार आहेत, शिक्षणाचा आहे मुद्दा. महागाई इतकी जात आहे. आज डाळ आपण घ्यायला जातो तर 150 ते 160-70 रुपयेपर्यंत थोडीशी डाळ आहे. लोकांची हिंमत नाही आहे, जनरली जे मीडियम वर्ग आहेत घ्यायची, कोणाची ताकद नव्हतं. म्हणजे ह्या गोष्टी मेन आहेत. आपण धर्माच्या नावावर निवडणुका घेतो. धर्म आपल्या जागी आहे, सगळ्यांचे जे भगवान आहेत, जे काही आहे आधार, ते सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये धर्माला मधामध्ये हे करून आपण राजकारण करतो, हा काही राजकारणाचा मुद्दा नाही आहे. धर्म आपल्या जागी आहे, सगळं त्यांना आधार करतात. बस आपल्याला काय, विकसित भंडारा कसा झाला पाहिजे, देश ते पातळीवर करतील, पण आपला भंडारा कसा विकसित झाला पाहिजे, हा आपला जनतेचा मुद्दा आहे. बस. आता असं आहे भाऊ की महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील मेंढे आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी आहे, शिंदेची शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे. इथं प्रफुल्ल पटेलसुद्धा म्हणत होते की त्यांना उमेदवारी मिळावी. मला काय वाटतंय, प्रफुल्ल पटेल यांचा किती सहभाग सुनील मेंढेंच्या विजयामध्ये होऊ शकतो, तसं होईल का? हिंदी में बोलूँ? इसके पहले जब हमने चुनाव लड़े थे 2019 में, तो उस समय राष्ट्रवादी कांग्रेस ने अलग चुनाव लड़ी थी और भारतीय जनता पार्टी शिवसेना युति के उम्मीदवार हमारे सुनील भाऊ मेंढे थे. जब राष्ट्रवादी से जो लड़े थे उम्मीदवार, उन्होंने 4 लाख वोट लिए थे. अब वो हमारे साथ है, तो ये 4 लाख वोट तो हमको प्लस हो गए. राष्ट्रवादी के 4 लाख उनको मिले थे और बाकी वोट सुनील भाऊ को मिले थे. तो अब ये 4 लाख वोटों की ताकत हमारे साथ में है, इसलिए हमारा पट्टा भारी है. और रही बात सुनील भाऊ मेंढे के विकास की, तो सुनील भाऊ ने भंडारा में जो अभी तक मेडिकल कॉलेज नहीं आया था, सुनील भाऊ ने अपने प्रयासों से भंडारा में मेडिकल कॉलेज लाया है. उसके बाद जो भंडारा के जो रेलवे स्टेशनों की जो हालत थी, उसके लिए उन्होंने एक निधि लाई है. और ये भंडारा में हमारा मोक्षधाम है. मोक्षधाम कई सालों से ऐसी पड़ा हुआ था, तो उस मोक्षधाम में बहुत अच्छा सुंदरीकरण और मोक्षधाम का एक अच्छा आयोजन किया गया, अच्छा काम किया गया. और सुनील भाऊ मेंढे नगर अध्यक्ष रहने के समय उन्होंने भंडारा शहर के में पानी की समस्याओं को देखते हुए अंडरग्राउंड और टाँकियों का काम किया था. हाँ, मानते हैं हम कि थोड़ा समय हुआ है, लेकिन जल्द ही उसका पूरा निराकरण, कुछ प्रभागों में पानी आना शुरू हो चुका है और कुछ प्रभागों में बाकी है. इसका काम जल्दी पूरा होकर होने वाला है. आता असं आहे की एका बाजूला अशी एक सुंदर मांडणी केली जाते, सुनील मेंढे यांनी काही कामं केली हे त्यांनी सांगितलं. दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जातं, काँग्रेसकडून म्हटलं जातं की देशामध्ये बेरोजगारी वाढायला लागलेली आहे, महागाई प्रचंड वाढायला लागलेली आहे. हे सगळं काय आहे नेमकं हे एक मत तयार केलं जातं आहे की खरंच बेरोजगारी आहे? भंडाऱ्यात काय परिस्थिती आहे? नहीं, हिंदी में बोलना चाहता हूँ मैं. बेरोजगारी ऐसी कोई नाम की चीज़ नहीं है. मोदी सरकार ने लाइवलीहुड के माध्यम से काफ़ी ऐसे जो रोज़गारों का बढ़ावा देने की कोशिश की है. जैसे विश्वकर्मा योजना के तहत उनने 18 से ज़्यादा ट्रेड के ऊपर पे
काम करने के पे 1-1 लाख रुपए तक की निधि देने की कोशिश की है। आता काकांनी सांगितलेलं जे मत होतं ते जरा थोडं वेगळं होतं. इथं बावनकुळे साहेबांची सभा झाली त्याच ठिकाणी त्यांची अशी प्रतिक्रिया आहे. तुम्हाला त्याबद्दल काय नाही, काकाजीने जे बोलले ते बरोबर आहे. शहराचा विकास व्हायला पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. पण आता कसं आहे का राजकारण हा वेगळा आहे आणि वास्तवस्थिती ही वेगळी आहे. 70 वर्षाचा जर जुना इतिहास पाहिला तेव्हाही काही लोकांना रोजगार नव्हताच, आजही नाहीच आहे आणि समोर कोण गेले याची कोणी गॅरंटी बी घेऊ शकत नाही. पण जुन्या पण ऐका आता 70 वर्षामध्ये रोजगार नव्हता म्हणून 2014 साली लोकांनी बदल केला आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेत आले. लोकांना ही अपेक्षा आहे की त्यांनी बेरोजगारी हटवावी. ते म्हणाले 2 कोटी रोजगार देतो, पण तशा पद्धतीचं कुठलीही माहिती उपलब्ध होत नाही असंही दिसतंय. नाही आहे ना माहिती. आता बरेच इंडस्ट्री आहेत जे आता पूर्व विद्यार्थी शिकून राहिले आहेत. ते आता बरेच सर्व मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब करून राहिले आहेत. ज्याचे पोरं हुशार आहेत ते जॉबवर लागून राहिले, ज्याचे पोरं हुशार नाही ते घरी आहेत. असा प्रकार आहे. आता कसं आहे, ज्याच्यात बुद्धिमत्ता आहे तो सामोर जाईल, ज्याच्यात बुद्धिमत्ता नाही आहे तो सामोर जाणार नाही, हा निश्चित आहे. म्हणून पोरांना शिकवा आणि समोर वाढवा. बेरोजगारी आहे का नाही? बेरोजगारी निश्चित आहे आणि भरपूर प्रमाणात बेरोजगारी आहे. आणि बेरोजगारी काही संपण्यास त्याला जबाबदार कोण आहे? थेट काँग्रेस की भाजप? केव्हाही सरकारी जबाबदार राहते. पण आता एवढ्या स्पीडनं सरकारची म्हणजे आर्थिक स्थिती नाही आहे का ते एवढ्या स्पीडनं प्रत्येकाला रोजगार देऊ शकेल अशी स्थिती नाही. पण त्यांनी आता आश्वासन दिलं होतं 2014 साली की प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करतो असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. 2019ला तसंच दिलं, पण अद्याप तरी पूर्ण होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो असंही ते म्हणाले होते. तेही कुठं दिसत नाही. नाही, ते दिसत नाही. आणि निवडणुकीच्या असं असते की निवडणुका आल्या का लोक राजकीय पक्षांच्या निवड जुमला हा प्रकरण प्रत्येक पक्षाचा असते. ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्या गोष्टी लोकांना लुबाडून सांगणे. आणि भारतीय जनता पार्टी जुमला करते असं तुम्हाला म्हणायचं आहे? भारतीय जनता पार्टी सर्वच पक्ष जुमला करतात. निवडणुका भाजप करते? भाजपच्याही जुमलाच आहे रोजगाराच्या विषयावर. आता बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं तोही जुमला होता असं वाटतं? हा जुमलाच आहे, सर्व तो जुमलाच आहे. भाजपचे कार्यकर्ते ऑन कॅमेरा म्हणतायत की बावनकुळे साहेबांनी आता जे म्हटलं तो जुमला होता. नाही, जुमलाच राहते तो. निवडणुका आल्या का लोकांना ठगवणी आहे. लोकांना ठकवायचं काम सुरू आहे. सर्व लोकांना ठगवणे सुरू आहे. रोजगाराच्या विषयावर लोकांना फक्त बेवकूफ बनवणे. भंडारा शहराची एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली. तिथं नेमकं कशा पद्धतीनं परिस्थिती आहे हे आपण जाणून घेतलं. मात्र भंडाराच्या ग्रामीण भागामध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. या इस्त्री करायला चालली काय? इस्त्री. आता इथं लोकसभेची निवडणूक लागली आहे. हां, मेंढे साहेब आहेत एका बाजूला, पडोळे दुसऱ्या बाजूला. कोण जिंकते असं वाटतंय? मेंढे का मेरे को दिख रहा है. जिंक रहा है? हो, मोदी का जिंकतायत. हो. का मेंढे साहेब जिंकले पाहिजेत? मेंढे साहब जीतेंगे. हो का? पण त्यांनी काय केलं एवढं 5 वर्षात? काय के इधर नहीं आया वो, बार बार किया उधर किया उसने. अच्छा, इथं काय नाही केलं? इधर आए नहीं वो, आहे नाही नहीं आए इधर. तरी पण पाहिजेत मेंढे साहेब. मेंढे साहब पाहिजे. का? उनको देख के नहीं कर रहे हम, मोदी को हम देख के दे रहे. मोदी को? हाँ, वो हमको ये नहीं आएंगे तो उसको उमेदवार कोण? मेंढे नाहीत, मोदी आहेत. मेंढे है, पर मेंढे को हम मारेंगे, मोदी को देगा. एक सीट खाली नहीं होने को उसकी. म्हणजे उमेदवार मेंढे नाहीत, मोदी आहेत. मोदी आने को ना. मोदीसाठी मेंढ्याने मतदान करायचं. हो. काम करू न करू काय फरक नाही पडत. वो कर रहा है ना, इससे हमारे को मतलब नहीं है. मोदी कर रहा है. मोदी कर रहा है ना काम, हमको दे रहा है सब, दाना पानी सब दे रहा है. काय केलं काम सांगा मोदींनी? गरीब लोगों का बहुत फायदा किया उन्होंने. राशन फ्री किया उसने. वो भाई लोगों को बस की टिकट फ्री किया. अजून और ये अपना ये PM किसान चालू किया वो. क्या सुनील मेंढेंनी काय काय केलं?
मेंढीने नाही केलं, मोदींनी केलं. तो मोदी को देख के उसको देना है वोट. अच्छा, म्हणजे काम त्यांचं असेल नसेल तरी सुद्धा मेंढींकडे नाही बघायचं, मोदींकडे बघायचं. आता आम्हाला समजते मोदीनं चांगलं सर्व काम केलं म्हणून समजून राहिलं आम्हाला. हां, असं आहे. गरीब लोकांना महिने चालू केलं, साऱ्या गोष्टी केलं. असं हो, सफा अनाज पाणी देऊन राहिला. आम्हाला त्या मेंढ्याकडे पाहून नाही, मोदीला पाहून देणे आहे आम्हाला मत. मेंढ्यांनी काय केलं 5 वर्षात? मेंढ्यानं काहीच नाही केलं 5 वर्ष आम्हाला इकडे आमच्या इकडे दिसला बी नाही तो तसा असा काही आहे. पण मोदीला पाहून आम्हाला त्याला देणे आहे पार्टीले. मेंढ्यांबद्दल रोष असला तरी वर मोदी आहेत म्हणून मेंढ्यांना करायचं म्हणतात. हां, बरोबर. आणि पडोळीने काय केलं? पडोळा आता झाला उभा. पडोळे नवीन माणूस आहे, तो राजकारणात अजून त्याला आम्ही कोणी ओळखत नाही, काही नाही. आणि हा मेंढे अजून इथे आला नाही, काही नाही. तो का त्याच्या वरतं त्या मोदीला पाहून मोदीला खराब हे लोक करते. आणि काँग्रेस असो नाही BJP असो कोणी असो, जो वरचा माणूस चांगला राहते आणि जे हे मधले माणसं हेच खराब त्यांना करते. आणि याला मतदान द्या त्याला मतदान द्या म्हणून सांगते. इकडे वेगळा सांगते तिकडे वेगळा सांगते, हेच लोक. आणि आम्हा गरिबांना दोन्ही नेत्यांचा काही उपयोग नाही. कोण भलं करते? आता कोण करते? आता जो कोण सांगेल कोण भलं करते? आता समोर जो येईल, आता आश्वासन देऊन राहिले हे लोक. आश्वासन आपलं देतात, समोर पूर्ण करतात किंवा नाही करत हे कोण सांग. होकारा देऊन राहिले, बाकी मग समोर ते बोकारा दाखवतात का ते याचा प्रश्न कोणकडे? त्यांच्या पाठीमागं कोण? पण आता दोघांच्यात फाईट होती आहे. एका बाजूला पडोळे आहेत, दुसऱ्या बाजूला मेंढे आहेत. बाजूला पडोळे आहे, दुसऱ्या बाजूला मेंढे आणि तिसऱ्या बाजूला वाघा आहे. एक वेळ ह्या दोन्ही कडून वाघायच चांगला आहे. तुमचं मतदान त्यांना? हा, हो जी, हा ना. हो. काय चांगले करतात ते? त्यांनी वाघा असं होता त्यावेळेस त्यांना पुष्कळचे कामं केलं आपल्या विधानसभामध्ये. या लोकांच्या तसे कामं वडकू आले नाही आणि दिसले नाही. तर अशा सगळ्या काही प्रतिक्रिया आहेत आणि ज्याच्यामध्ये भंडाराकरांनी आपल्याला सांगितलं. काल बावनकुळे साहेबांची सभा झाली गांधी चौकामध्ये, तिथेही आपण काही प्रतिक्रिया घेतल्या. काही भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टमध्ये होत्या बऱ्याचशा, आणि काही ह्या थोडक्यात विरोधात देखील होत्या. आता इथं बऱ्याच भाजपच्या सपोर्टात सुद्धा भूमिका दिसत आहेत लोकांच्या. आणि काही अशा प्रतिक्रिया आहेत ज्या अगदी तिसऱ्या उमेदवाराच्या दिशेने सुद्धा जाताना दिसत आहेत. तर एकूण भंडारामध्ये अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं झुकतं माप जरी असलं, मोदींकडे बघून आम्ही मतदान करू असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मेंढ्यांच्याबद्दल रोष आहे, पण आम्ही मोदींच्याकडे बघून मतदान करू म्हणून सुनील मेंढेंना मतदान आम्ही करू असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. काही जणांचं मेंढ्यांच्या विरुद्ध देखील मत आहे. असं एकूण भंडाऱ्यातली आत्ताची परिस्थिती आहे. मात्र तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? भंडारामध्ये नेमकं पुढच्या काळामध्ये कोण खासदार होईल? तुम्हाला जे काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.